सर्वात पहिल्यांदा मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो की त्यांनी युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्युटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानतो। विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आलेली आहे, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत। अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही। मी केवळ सर्व लोकांना ही विनंती करतो की विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे, पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते। त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं। आपल्याला